हरिः ओम्। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यावर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दोल्टे धर्मरायाक जूजाट खेळू कापनु तक सल्व इले तैतर पळीला विदुरानोचन धर्मराया पहिले भावंड सांगताची द्रौपदी सांगता नक्का आम्ही दिवत खेळचे नक्का म्हणून जलरी धर्मरायू आवसूक भावंडाक द्रौपदीक घेऊन हसिनावती चमकला. विदुर धर्मरायाक जुजाटा तुका पहिला धृतराष्ट्रान तागेला पणे कतिरावांग आयिल्याशिवाय तू तांतो पार्टिसिपेट करची नाका ही त्या म्हळ्यार मस्त सकड अनर्थ जाता जे निमती म्हणून सांगता तो जलरी पळे मस्त अनर्थस जाल्यार तुका मानता न्ही यो म्हणून सांगला जाल्यार तू समज आलोचन कोर न्हू तुका कसल योग्य म्हूण दिसता त्या कामांत प्रवृत्त जल्ली तुवें म्हणून विदुरान कितले सांगल्यार धर्मराया कली आवेश नमे आंगान तो सैनी समेत घेवन धृतराष्ट्राले आयला. तशी धर्मरायान कली आवेशानच एक प्रतिज्ञे केलेले कसले म्हाका जुजाचे युद्धाक आपयल्यार कोणीय म्हाका शेना म्हणून जुजाटाक आपयतना म्हाका शेना ना श्रापचे मिगेल व्रत म्हणून सांगला. तशी तो सांगतरस विदुरा लागी अहुतो अहम न निवर्ते कदाचित तदाहितम शाश्वतैवे व्रतम मे म्हणून आव सांगतरस आव केदनाय कोण जुजाट आपयलरी जायना म्हणून म्हणून ते मिगेल एक नियम प्रतिज्ञा म्हणून म्हणटा जाल्यार ताका गोतस इदेंबय देवनम पापम म्हणून जुजाट खेळचे म्हण मस्त अधर्म म्हणून. तशी अनेक कसं म्हणल्यार म्हाका अगत्य ना जुजाट खेळचे निकृत्या कामये नाहम सुखान्युत धनानी मा ते निकृती म्हळ्यार मोसान खेळचे खेळतो जुजाट ತಂತು ಭಿತರ ಇಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಮಕ್ಕ ನಕ್ಕಚ್ಚಿ ನಕ್ಕ ಜಲರಿ ಜುಜಾಟ आपयलरी येना म्हणून मेजन साध्य ना म्हणून सांगला जाल्यार कली आवेश वयनवते आनी कसाने. तशी पुरायजन ताका सांगता नाका नाका जुजाट कोण खेळता तांणी कृत्रिमची तांणी मोसगाराची तांणी निकृतीची तांकां धर्म म्हळेल ना. तशें जावन आनीक कसं म्हळ्यार लोकाक एक रायो कशें आसा ताका पळोवन प्रजावर्ग पुरे शिकता. तशें जावन तूं जुजाट खेळ वचूं नका पाय पुरे जन धर्मरायान जुजाट खेळ्याला आमी खेळता म्हणून सांगून वतीत वचनच तुवें म्हणून सांगला रे धर्मराया पळय कली आवेश म्हळेल न्हय आनी जेवचे कशें कितें परमात्मा मनांत आसता जेवू का न्हय तेजे खातीर ताका पळय येवचे म्हण जुजाटा खेळचे आयलो तो. धृतराष्ट्रान आपयला तांकां बैसल्यांची मागीर एक रात्री ते विश्रांती घेतले मागीर सकाळीची सभांगणां आयल्यांची पुराय जनां लांगान तो कली प्रवेशच 7 जनांक 4 जन पांडव कुंती द्रौपदी विदुर 7 जनांक सोण मागीर पुराय जनां लांगान तो कली आवेश आयला देखून भीष्म द्रोणादी समेत कली आवेशाक आशिल्ली दुखून तांणी जाल्यार नुत बसल्याकच कसल वायट जलते सबेरे अधर्म जाले जाल्यार तांणी नुत बसल्या जाल्यार तांगे लांगान तो कली प्रवेश जाल्ला म्हणल्याक भीमान विदुरान कितले अड्डी केल्यार ऐकनाशे धर्मराय एकक पणा दवरता सोलून घेता सोलून घेता संपत जाल्ले रमणी जाल्ले तागेले आशिल्ले प्राणी जाल्ली प्रति एक जाल्ले दासी संपतून कसकस संपत सर्व संपत दवरून सोलून जाल्ले नंतर कडेर म्हणटना नकुलाक पणा दवरता मागीर सहदेवा पणा दवरता सलवता अर्जुनाक भीमाक मागीर तक्का क्रमेण पणा दवरून सोलला कडेर म्हणटना
द्रौपदी काही दवरून सोलवलं. त्या वेळाक दुर्योधन तागेले सारथी प्रतिकामी म्हणलो ताका द्रौपदीला पेटयता तो वचून तू जुजाटांत तुका धर्मराय सलवला तू येऊ का म्हूण ती सांगता हांव मलगड्यान आशिल्ले कडेन आनी रायान पळय विंगड विंगड तशें रायान आशिल्ले सभे हांव येना एक स्त्रीक ह्या समने म्हूण म्हणटा. सारथी ऊन येयला कडेरी दोन पंतय तशी जेतना भीमाक वो भितर म्हूण कळलेलो दुर्योधन दुशासना पेटयता. ती कसं कसं राजसभेक यो म्हूण ती निचावन त्या वेळा बहिश्टा कळव्या रजस्वली जाला ती एक वस्त्र धारण करून गांधारी अंतपुरांत बसला. भायरी पुरे सभाभवनांत रायन येसची केदनाय अंतपुरा स्त्रीय असूर्यम पश्या राजदारा म्हणून असं म्हळ्यार असूर्यम पश्या उजवाड पळयना अशी सूचने म्हळ्यार ताजी म्हळ्यार हो दोड्ड सभेर न्ही तांणी येवचें ना थंय द्रौपदी रजस्वला स्त्री जाल्यार ही आतां दासी जावन आसना तेन्ना दुर्योधन सांगता की ती रजस्वली जेवो एकवस्त्री जेवो विवस्त्री जेवो चिंतना तिका तांडून हाडका म्हूण दुशासून तिका तशी सांगता तूं कसो जाल्यार म्हाका कितें तूं विवस्त्री जाल्यार एकवस्त्र जाल्यार हांव तांडून व्हरचें म्हूण हें एक नमने वस्त्रापहरणच न्हय. द्रौपदी राज्यसभेक येना म्हूण स्पश्ट जावन सांगता मात्र न्हय कृत्रीम आशिल्ले जुजाट नव्हते तांतू सलवले ताका सोल म्हणटा वचून निमगी म्हूण म्हळ्यार हांव येना म्हूण निराकरण केल्या वर गेलें न्हय. दुशासन वयला न्हय दुशासन येवन तांडून व्हरतरच तिगेले केंसां धरून तेदना आजी पशी फुडें एक पण धर्मरायान जुजाट करतना सुरवेक म्हाका पण आदवून सलवल की ताका दवरून घेतिल्लें ताणें म्हूण तेदना प्रतिकामी सांगता सुरवेक धर्मरायूची स्वयंपण आदवून सलवल मागीर तुका तेदना ती द्रौपदी न्यस्ताहा पूर्वं भारातरस्तेन राज्ञा स्वयं चात्मा तो मथुराजपुत्री म्हूण म्हणली न्हू ताणें सुरवेक सलवलेले जाल्यार पण आदोडचे अधिकार ना तुका म्हूण सांगता म्हणून कडेरी ती सांगता द्रौपदी सांगता ताणें सुरवेक तोच ताका सोलून घेतला जाल्यार म्हाका दवरचें कशी ताणें तें दुर्योधन सांगता वचून ती दुशासनाक ती कापून हाडी ती सभेरी पुराय जाल्यार जरा प्रश्न निमगो म्हूण सांगून कळ्ळें. कडेरी ती कितलेकी जनान रायनांनी सांगूस घरा आसूचे दासी स्त्रियांक वेश्यंक समीतपणा दवरनाची धर्मपत्नी कोणेपणा दवरताच वे म्हूण सांगून तेदना तिका ती थंय हांव निमगिता भीष्माक म्हूण सांगून निमगितर असती समहरता रजस्वला जगादा भीष्मपूर्वका न धर्म यशवारीते न धर्मभिः भवद्विदेही तुमगेल तसल धार्मिक पुरे हांगा बसल्याचे मेगेला पशी मालगडे कौरवांकय तुमी मालगडेची तुमकां सांगच्या जायना तुमी कसल्याक तडसिनाची म्हूण कडेरी तीन तशी सांगतना तो सांगता की कसले हांव कसले करूं जायना तुगेले बामणाराय तूं निमगी म्हूण म्हळ्यार धर्मराया लागीं निमगी म्हूण म्हणी तांणी ते पुणी व्हडणे आशिल्ले धर्मरायाले निमगे म्हळ्यार तांणी सांगता की जाय जाल्यार तूं धर्मरायाले निमगू येता तुवें म्हूण जाय जाल्यार निमगी म्हूण तशी म्हळ्यार पुरायजना उपदेश करचे स्थानार आशिल्ले तांकां एक नमने कली आवेशान मोह आयला धृतराष्ट्राला अन्न खातात न्हू आमी म्हणलेलो मोह तांकां आयला तशें जावन तांणी हें जुजाट न्यायाची जावन आशिल्ली खेळू म्हूण सांगून तांणी ओपून घेतल्या बरी जालें न्हय. तें तिका द्रौपदीक भारी बेजार जाता. ती द्रौपदी भीष्माक प्रश्न घालता न्हय तेदना ती सांगतरच भीष्म सांगता की हे द्रौपदी धर्म भारी सूक्ष्म जावन आशिल्ले विशय तुगेले प्रश्न उतर दिवच्या मेज्जान जायना आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार सुरवेक ताक्का ताणें सोलून घेतला म्हूण जावन तो दुर्योधनाक दिगेले दास तो जावन जाल्ली नंतर विंगड जन ताणपणा दवरचें स्वातंत्र्य ना तें आसवें म्हूण ते प्रश्न तूं निमगिलेलो न्हय सुरवेक ताणें ताका सोलून घेतला म्हाका पणा दवरचें सम्य ताणें तुमी ते ह्या विशया उलयनीची म्हूण त्या प्रश्नाक उत्तर म्हाका गोत आशिल्लें तितलें हांव सांगता. विंगडाल वस्तू जाल्यार पणा दवरूं जायना ताणें तो दास जावन जाला जाल्यार तूं तागेले बायलेची म्हळेल खातीर ताणपणा दवर नासच्या पुरो इत्या म्हळ्यार जुजाटा सोलवू वो कोणाले दास जेवो कसले जेवो अग्नी साक्षी जावन मरडीक करून घेतिल्ली बायल तागेलीच न्हय म्हणटना ताण जुजाटान तो सोलवू न्हू आनी एकल्याला दास जाल्यार तूं बायल तागेलीची तागेली वस्तू तूं
म्हणटा ताणपणा दवर येतं म्हण म्हाका दिसता त्यजेत सर्वां प्रतिमीं समृद्धां युधिष्ठिरो धर्ममतो न जह्यात उक्तम जितोस्मी इति च पांडवेन तस्मान् न शक्तोमी विवेक्तू मेतत म्हूण म्हणटा तो. म्हळ्यार धर्मराया संपत समृद्ध जावन आशिल्लो, भूंय त्याग केला जाल्यार धर्म त्याग करना तो. तें खंडीत तुका ताक अधर्म म्हूण दिशिल्लो जाल्यार तो तुका पणा दवरनाशिल्लो. मात्र न्हय, युधिष्ठिरान ताणें तोंड सोडून सांगला हांव द्रौपदीकय सोलवलो, शकुनीन पुरजना गेलवला म्हूण ताणें ओपून घेतला जाल्यार तुकून हें धर्म के धर्म म्हूण हांव सांगचें जायना. इता मिगेला पशी धर्मा सूक्ष्म परे गोत्तसूचे धर्मरायाकचे म्हूण सांगतरस. आनी जुजाटांतू शकुनी युते अद्वितीय शकुनी ही जुजाटांतू शकुनी अद्वितीय तक्का सलसाच्या कोणाकय जायना. तांतूय धर्मराय शकुनीक सम न्हयचे न्हय विशय म्हणलेलो विशय पुरजना गोत्तस. शकुनी कुटिला रितिरीची मोसा रितिरी खेळला ना म्हूण म्हणा जाल्यार धर्मराय इथे सांगना शकुनीन मोस करून म्हाका गेलवलो म्हणून तो इथे सांगना. प्रतिपंत सोलवता न्हय ताका कोणें वत्ताय करनी आनी कसं की दवरे आनी कसं की पणा दवरी म्हणून ताण कोणाले की निमगी न्ही आमगेले आतां तूं आमगेले निमगी ताण केलेले समवे म्हणून ताणी निमगील वे हांव खेळची वे आज्या हांव करची वे आज्या कसली निमगे नाशी तो एका म्हाका एकपणा दवर तर चमकलो कळवे म्हणटा तो सोलवलो. धर्मरायान केल्लेलो विशय धर्मविरुद्ध जाल्ला म्हूण सांगचें हांव कोण मेगला पयस चड धर्म ताका गोत्तस म्हणटना हे विशयांत इदमित्तम म्हूण अशीची म्हूण सांगून तिर्मान दिवचें मेज्यान जायना म्हूण सांगतरस. त्या वेळार भीष्माल उत्तरांतू एक द्रौपदी कसं दिसलें युधिष्ठिराला स्वयंकृत अपराध म्हणून भीष्म सांगता. तेदना ती द्रौपदी सांगता ते समने म्हूण पळय मिगेल बम म्हूण द्युताक तोच जावन येयल न्ही आह्वानीत जावन येयलो तोच जावन तो हांव खेळटा म्हूण येयल न्ही. ताका जुजाटांत मस्त परिश्रम ना म्हणून पूर जन तुमकां गोत्तस म्हणटा तुमी तरी पक्का जुजू कोर जावन आशिल्ली शकुनी लोट खेळा कसले बसयली तुमी. जुजाटांत पण दवरचें अनिवार्य धर्म तो राय जावन आशिल्लो जुजाटा बसला म्हणजे ताण पण दवरका जाता. धर्मरायान स्वेच्छेन पण दवरले तो सोलवलो म्हूण सांगून तुमी कशी सांगले स्वइचेर पण दवरच्याक तो जावन तो जुजाटा येईल जाल्यार स्वइचेर पणा सामान पुरे घेवन येतो ते बसले नंतर ताका पण दवरका पडले. तशेंच तूं स्वइच्छेन तो पण दवरले म्हूण कशें सांगता तूं म्हूण सांगतरस. मागीर म्हणटकय पळय कुरू वंशाचे कौरवांकय पांडवांकय धर्मरायू मालगडो तो शकून येयल तसले जूजुकोरांगेल प्रेरणे निमती खेळ्ळो पराजित जालो. हाका शकुनिल्ले कवटिल्ले कळीनी म्हणल्याक कडेर ताका ताणपणा दवरले सोलून घेतलो. आतां सोलून घेतले नंतर आपण विंगडाक दास जालो म्हूण जाल्यार आनी कसलेय ना दवरूक म्हूण जाल्यार अन्य वस्तू ताण कसल्याक दवरचे म्हूण म्हळ्यार दुश्टांगेल प्रेरणे निमती ताणें म्हाका पणा दवरले नानातले धर्मरायू धर्मात्मो तो बैले केन्नाकय पणा दवरनाशिल्लो म्हूण द्रौपदीन लेखून घेवन सांगला म्हूण. मागीर ती त्या सभेंत मस्त सभ्य जन आशिल्ली चांग जन सज्जन आशिल्लीची तांगेले निमगीतके तिष्ठन्तीचे मे कुरवः सभायाः ईशाः सुतानां च तथा स्नुषाणां सांगतकय हे सभेंतू मिगेल तसले बल स्त्रियल आन्नाल समान जालेले जन आसाची माम आसाची सुन्न करून घेतिले तशी तांगेले इतले जन तुमी बैसून हांगा पळयत आशिल्ले न्हय मेगेल स्थानार तुमगेल कोणय चलये चेडूं तुमगेल कोणय सून बिनी आशिल्ले जाल्यार तुमी कसं करता आशिल्लीची म्हणून पर्यालोचन करून मेगेल प्रश्न उत्तर दिवची म्हूण. थंय रडतरच ती लजी जाला तिका निस्सहायक जाल्ले करुणाजनक उत्तर उलोवन रडतरस पांच बोमणाकी घडी घडीक पळयतरस द्रौपदी कडेरी दुशासनो कर्ण कठोर जावन आशिल्लो अप्रिय जावन आशिल्लो कितले कीची उत्तर उलयली खंय तो. मात्र न्हय तेजस्वली जाल्या न्हू ती एकवस्त्रधार जावन तिका एकडे तेकडे तांडीतरस आनी हासता तिगेले आंगा बेचे वरलं जारून वतरस तसले एक वर्तन तिगेल विशयांत करचे तसल न्ही न्हय. अन्य कसं म्हळ्यार ह्या परी विधी प्रचोदन जावन सुका नानातले रे धर्मिष्ठ जावन आशिल्ली कितली की राय त्या सभेर आशिल्ली एकले तडशिनीचे म्हळ्यार भीमाक त्या घोर दृश्य पळोवन भारी
बेजार जलकय भारी संकट जली कोपून तो धर्मरायाक सांगतकय धर्मरायाला वैरी कोप येईल ताका सांगतकय तो भीमाक कोप येयलो संकट जल्ले कोपान धर्मराया सांगतकय तो तोंड दोळ तंबडू जल्ला वोंट कडकडे तरस कोपान दोळे दुखून उज्जू वंगतकी म्हूण तशी जल्ला तो सम्माची कोपान रुद्धखंटान म्हळ्यार रुद्धखंट म्हळ्यार तागेले सोरू एक सिंहनाद करलेलो वरी सोर तो आज एक नमने कर्कश कोपार असतो सोरू धर्मराया सांगता की भवंती गे हे बंधक्य कितवानां युधिष्ठिर न ताभिरुत दीव्यंती दया चैवास्ति तास्वपि अण्णा कितलीकी हळहळ्ळी जुगार खेळतल जन असची मान मर्याद नाशी खेळतल जन तांगेल घरकडे कितलीकी वेशास्त्री असताची त्यांनी तांगेल स्वाधीन असताची वेशास्त्री ते वेशास्त्रीयाल वैरी कसल अत्याचार अनाचार कोरेत जल्लारी पक्का जूजू कोर म्हणलेल जनय तांगेल घरांतूल वेशास्त्री कई तो तांणी पणा दवरनाची कित्याक म्हण म्हळ्यार तांकां स्त्रियांगेल वैरी एक दय आस जाल्यार त्या दय तुका ना आशिल्ले द्रौपदी वैरी काशीराजान की कितली किरायान की कप्पा काणिके रुपार दिलेल कितली की रत्न राशी तुगेले चतुरंग सैन्य कितले की शस्त्र अस्त्र आम्ही जय पावेल सर्व राज्य तुगेल सामंत राय पुरे तू कळवून घेतले जुगारांतू मात्र नाही कडेर म्हणता मक्का आणि 4 जण इतर भावांकय तू कळवून घेतले जाल्यार तुका मागीर केळ रब्बो का म्हण दिसनी मे म्हाका तेदनाय कोप येनी जाल्यार तू केन्ना द्रौपदीक पणा दवरली पळय त्या वेळा म्हाका कोप येयले निजावन आमकां पुरे जना राखतल तू रक्क आशिल्ल तुवें आमकां पुरे जनाक कळून घेतली तुवें मात्र न्ही ती स्त्री म्हणूय पळयना नशी तू तिका आपण दवरून कळवून घेतले न्हू तिका तेदना म्हाका जोर कोप येयले हें कार्य तूं केलें सम म्हूण हांव केन्नाकय ओपना हें अकार्याची निष्कळंक जावन आशिल्ली ती द्रौपदी तिका असल शिक्षा न्हू तूं दिविली तुगेल निमती जावन न्हू ती आजी इतली शिक्षा भोगता त्या पापिश्टान दिवची पुराय तशी हे कारणा खातीर मान म्हाका तुगेल वयर कोप येयला तूं तुगेल हातू हांव लासून दवरता तितले कोप येतरस म्हाका म्हणून सहदेवा सांगता वस वचून उज्जाडी तागेले हात लासूया म्हूण कळ्ळें निजावन तिगेल अवस्थ पळोवन भरलेल रायांक कसं की दाक्षिणी आकर्माकी विधी प्रचोदनिकी नुत बसल्यान शिवाय पुरे जना दुःख जतरस बेजारस जाल्यार तागेल भीमाल कोप कसले म्हळ्यार धर्मराय तिगेल बाम म्हणून जावनूय ताका तिगेल दुरवस्थ पळोवन कोपूय येना बेजारूय जायना कसंय आश्चर्य म्हूण त्या वेळार आनी तेदना अर्जुना दिसलें की धर्मरायाक भिमान अशी उल्लोचनच जशिल्लें म्हूण अर्जुन सांगता की अण्णा तू केन्नाय धर्मरायाक असल उत्तर उलय नाशिल्ल तूं निश्चय जावन कसं म्हळ्यार हें आमगेले शत्रू कौरव तांणी क्रूर कर्मीची तू धर्मिष्ठू तुका मलगडे उल्लोचनाचें म्हणून गोतस तांगेल क्रूर कर्म पळोवन पळोवन तुका तात सारे येवन तू कोपान उलयतरस अण्णाक पळय आतां तूं कोपारी अण्णा उल्लोचे अण्णाक हात आंगार हात घालूवचे मारू वच्चे जेव आमगेल मध्ये कसले बांधव्य बायट जाल्यार शत्रूंक जावकाय तेंची बय बे आमगेल शत्रूंक जावका तेंचे आमी पंच पांडव ओट्ट असल्यार आमकां हाल्लोचे जायना म्हण तांकां गोतस आतां इतलेय जावचे कसं जाल्यार म्हळ्यार पुरे कळवून घेतले आनी तांगेल मध्ये मारून घेवन मरोची म्हूण तांणी लेखी आशिल्लें आमी बद्द करून दाखयला बरें जाता तशें जावन तूं कसलेय जावो खंयचेय कश्ट असो आमी उलोचना तो मालगडो धार्मीकू धर्मिष्ठू आमगेल मालगडो भावूय तागेल आज्ञा आमी मिकून चमकलेल बरी जाता कसलेय उल्लोचना आमी निजावन ताका कोण तागेल ग्राचार म्हूण येता ताका कोण पयले तो जुगार खेळू आयलो वय वे ताणी येवका म्हूण नाशिल्लें पुराय जनान आमी नाका म्हणल्यार आयलो तशें जाल्यार हें विधी प्रचोदन न्हय आमगेल्या अण्णान केन्नाय एक अकार्य केलें तूं पळयलां ना न्हय तसलें तें हें विधी प्रचोदन न्हय आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार जुजाट आपयल्यार येना नशें रब्बुना क्षत्रियांगेल धर्म कसो म्हळ्यार कोणेय जुजाट आपयल्यार वचूका म्हूण सांगून तशी तागेले इच्छेक विरुद्ध जावन धर्मरायान प्रवेश केला तागेले सोलू निश्चयच म्हणून गोतच ताका जाल्यार
धर्मा परिपालने खातीर आमगेले अण्णा धर्मरायान जुजाटा ओपवलेले तांत कसले व्हड विशय न्ही. तेन्ना भीम सांगके बय अर्जुना, युधिष्ठिरान क्षत्रिय धर्मानुसार जावनूचे जुजाट केल्लेले. शत्रून बलात्कारान ताका जुजाट आपयतना ताका वचका पडले. शकुनीन मोस केले तो चलोल या पुरे हांव न्ही म्हणा. ಎದ್ದೊಳ್ತಯ್ಯ ಅವ ಹಾಗೆಲ್ಲ ಆ ತುಳಸಿ ನಶಿ ಸೊಳ್ಳ ಅನ್ನೆಕ್ कसं म्हणे तुवंय सांगिल वय तो दुर्व्यसना निमती जुजाट खेळल नाही फक्कन ताण तक्क त्या व्यसन अस अंगांतो दुष्ट खेळ का म्हळेल चट अस तो पक्का जुजू करू म्हण जल्ल रे आ बदतागेला हात लास्तीत आशिल्लो म्हूण म्हणटा भीमू एक पण तात्कालिक जावन तागेल कोप शांत जलके. आतां विकर्णाक दुर्योधनाल एक भाव विकर्णू ताका चिक्के मरुक मनान तो ಸ್ವಲ್ಪ दय येयली म्हूण म्हणटाची. तशी त्या वेळाक तो दुर्योधनाल भाव बशिले कडेन दुखून उठान सांगतके पुरे रायांक सांगतके पुरे राय हांगा मेळ्ळेले हांव एक प्रश्न निमगेता. याज्ञसेनींत म्हळ्यार द्रौपदीन तामके एक प्रश्न निमगेल न्हय. प्रश्न तुमगेल उत्तर कसले आमगेल निर्णय कसले सभासदाल निर्णय कसले म्हूण निमगूच खातीर तीन प्रश्न दिला. आमी उत्तर दिनी म्हूण जाल्यार सर्व जनांक नरकावास जाता. कळ्ळें. ह्या सभेंत कुरू जनाल पितामह प्रपितामह धृतराष्ट्र भीष्म ज्ञानवृद्ध विदुर पुरे जन बसले न्हय. कसले उलयनाची मौन रसच म्हूण जाल्यार रे आमकां पुराय जनाक गुरुस्थान रसचे द्रोण आनी कृपाचार्य असचे हांनी कसले उलयनीची इत्याक उलयनाच म्हणून म्हाका कळना. कळ्ळें. तशें जाल्यार तांणी उलयनाच म्हूण जाल्यार आनी आमी नमसाक तुमी उलोकाना वरलेले राय पळय तुमी द्रौपदील प्रश्नाक उत्तर दियाची कितले जन तिका बेंबल दिता म्हूण म्हाकाय पळोवका. विकर्णान पुराय जना ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ द्रौपदीन कसं निमगेल ताका उत्तर दिया जाल्यार कोणीय द्रौपदील प्रश्न उत्तर दिवच्या उठान रब्बनीचके नुतं बसलेचके भारी संकट जालें की विकर्णाक आनी म्हणाल की द्रौपदील प्रश्नाक उत्तर दियाची जेव्हा उत्तर दिनाशी राब्याची म्हाका कसं समदिसलें ह्या विशयान तूं हांव सांगता म्हणटरस पळय तुमकां प्रयोजना गोतस बेट खेळचे सुरापान करचे जुजाट करचे आनी मितीमीरवून विशय उपभोग करचे हें चारी रायांक नज्ज म्हूण मालगड सांगताची वय हें व्यसन म्हणून घेता. हें व्यसनांत आसूची आसक्ती मनशाक धर्मभ्रश्ट जावन करता म्हूण तशें जावन कोणेय दुर्व्यसनांत आसक्त जावचें नज्ज तशी जावन केलेलें कार्य लोकमान्य जायना म्हूण सांगता. असं अन्यक कसं म्हळ्यार इयं च कीर्तिता कृष्णा सौबलेन पणार्थिना एतत् सर्वं विचार्याहं मन्येन विजितामि माम. ह्या वेळाक पांडुपुत्र युधिष्ठिरय हें जुजाट म्हळ्यार व्यसनांत आसक्त जावन नाशिल्लो मात्र न्ही. पळय तुका तें आसनवें तुका हें आसनवें हें पणा दवरी त्या पणा दवरी म्हणून प्रचोदन केलेलें ताका शकुनी नची. आतां दास जावन आसूनय पती पत्नील संबंध आशिल्लो तशें जावन युधिष्ठिरान तिका दवरलेलपणा समची म्हणून भीष्मान सांगलें रे ती युधिष्ठिरा मात्र बायल 5 जन पांडवांक समान बायल न्हय. अन्यक कसं म्हळ्यार युधिष्ठिरान सुर्वे ताका सोलून घेतला. मागीर सौबल म्हळ्यार शकुनीनी प्रचोदनेन द्रौपदीकपणा दवरलेले. ह्या पुरय कुलंकुश जावन आलोचन केल्या द्रौपदीकपणा दवरच्या युधिष्ठिरा हक्कू नाशिल्लो. तशें जावन शकुनी द्रौपदीक गेलुचें जायनी म्हणून आमी पुरे जन सांगताची ती दासी न्ही म्हूण सांगून आमी सांगताची म्हूण सांगून विकर्णान तागेलें उत्तर उरलोचे वेळाक सभा मंदिरांत व्हडान कोलाहल जालें. कितले की राय हे समजी विकर्णा तूं उलयल समजी म्हूण विकर्णा प्रशंस केला. त्याची गांधारीक धिक्कार म्हणून मुदलसी तर आशिल्ली की मुदल चवचे म्हळ्यार चाळूचे तशी जाल्यार कर्णाक मात्र ताका दुश्ट चतुश्टय हांव लेखलो म्हणटाची. दुर्योधन दुशासन कर्ण मागीर कर्ण ते 4 जन शकुनी 4 जन दुश्ट चतुश्टय तांत विकर्णाल उतर कर्णा एक चुरी समदिसनी की
पुरे सभासद विकर्णाक वैबई तू सांगेल सम सम म्हणून आणि कर्णाल भारी प्रीती येतो कोण शकुनी शकुनीक ते पुरायचे ना शकुनीक तू केले चुकी चुकी म्हणून सांगतात ना मग हे पुरे कर्णाल कोपा कारण गेल त्या वेळाक कोपान मिरवून गेला म्हणटलं चल कर्ण अपास कोप समझवका जलरी तो सांगत काही दोन हाती पैर करून कोणालागी विकरणा तुगेल उतरां निमती अनेक ये सगळे सभेन तू कितले की पक्ष प्रतिपक्ष जल्ल्यावर म्हणा विंगड 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 पार्टी जल्लीच्यात जन पुरे सभेन तुले तशी पुराई सभी म्हणतना सभेक उतरा तू कसू का मर्यादा सुका म्हण या पुरे सभेन संगत उतर जातरस तशी अरणी घंटितना सुर्वेक उत्पन्न जल उज्जो अरणी कलसीದ मागिरी तशी ये कुरुकुल वंशांतू जन्मा इल्तू कुलक नाशक जलतू अरणी घंटिलेले अरणींतूच उज्जू पुटवल कुडल्या उज्जू ते अरणीक सुरवेला सुनगल्यावरी तू तुगेल कुलाक कंटक जाल्लो न मैं तशी या सभे अलंकार केलेले महामहिमा मलगड पुरायसाची द्रौपदी कितले चंद करून प्रश्न करला रे त्यांनी उल्लैनाची मौन दवरला म्हणताना द्रुपदाले दुव कशी जैसून घेतली तीन तिक्का ते पुरे हानी ओपून घेतल्यावर जल्म त्या निकृती मोस हानी ओपून घेतल्यावर जल्वे तस जाऊन आता निजावन तू कसले तिळवळीक ना तुका अप्राप्त प्राय तुका करून सांगता रस तिळवळीक कसवे तुका ना तू अप्राप्त प्रायेचो बालक जावन असलं रे व्हड मालकडशी हे सभा मंदिरा भितर येवन एकलो उलयत रस न्हय दुर्योधनाला भाव जावनासचे पुरो तशी जाल्यार रे धर्माचे निज स्वरूप कसं म्हणतो का की गोत ना म्हण जाल्यार रे द्रौपदीक जय करू जायनी म्हणून सांगून सांगता कसला तू इतले व्हडले सभेन तू म्हणतो निमगे तर रस कोण कर्ण विकर्णाक हे विकर्णा अनुत बैस तू तुगेल पशी मलकड मस्जन सांगा तू उरलो का म्हणून कर्ण ताका मस्त तेगळच इतकी आणि म्हणता गे कर्ण युधिष्ठिरान जुजाट खेळतना सकल भोग वस्तू तागेले पण आदा बरला ना मै पळय कितले एक निकृष्ट जावन उलयत पळय एक स्त्री विशय द्रौपदी तागेले भोग वस्तू न्हू मै तशी द्रौपदी एक पण दवर न्ही तू म्हण शकून सांगील चूक वे युधिष्ठिरान तेन्ना म्हणून काशिल्लें न्हय ती मेगेल बाय लावन तिका दवरना पण तुमी कसा करताचे म्हणून युधिष्ठिर वप्पल कसल्याक पण दवरले कसल्याक सोलून घेतील युधिष्ठिराला चुकी निमतीत न्हय आतां द्रौपदीक गेलव न्ही तुमी द्रौपदीक सोडका तिका कसले अश करून तश करून म्हणून तू सांगता कशी आनी ती एकवस्त्रधारिणी जावनस रजस्वला स्त्री सभा मंदिरा हाडलेले समने तिका म्हूण तू लेखला जाल्यार रे हांतूय कसले दोष ना म्हाका कसले दोष दिसना इत्याक म्हळ्यार एको भरता स्त्रिया देवी विहितः कुरु नंदन इयं तु अनेकवशगा बंधकीति विनिश्चिता अस्याः सभामानयनं सभाम् आनयनं न चित्रमिति मे मतिः एकांबरधरत्वं व्याप्यत वापि विवस्त्रता पळय एक स्त्रीक एकू बम म्हणून म्हळेले सर्वसामान्य जावन पुरे जनां गोतस तेंचे दैव नियम जाल्यार सामान्य जावन आशिल्ले धर्म यो हक्क विरुद्ध जावन इक 5 जन बाम म्हणून नांचवे तश जावन एका पशी चड बामणाल ओटो ती असं म्हणजे तिका बंदकी स्त्री म्हणचे तशी ती काही सच्चारित्र्यात नाही 5 जनां लोटो असं केन्ना की ती चारित्र्य तिगेल समज म्हणून तू कशी सांगता तश जावन ती दुष्ट रीती असं दिकून एक बसन जावन आसतना ती सभा मंदिर हाडूनच म्हणनी म्हणची पळय ते मागीर चुकी तुगेले इत्या म्हळ्यार हलवू दरला लोटो ती असं म्हणजे तिका विवस्त्र करून हाडल्यार कसले चुकी नातान तो म्हूण अधर्म न्हय ते म्हूण
हे देवा कशी उलयत म्हळ्यार तो कर्ण कडे रे. आणि कर्ण सीदा दुशासनाला सांगतकय तू विकरणाल उतरांनी ऐकू नका कळव्या तागेल उतरा तू काही लक्ष मन दिवका म्हणना तो व्हड व्हडशी उलयत शिवाय तुमगेले पुरे जनाल पयशे दाखलो तो नुता बैस तू सीदा तिगेल वस्त्र तांडून घाली म्हणून म्हणटाना पांडवांगेल वस्त्रय द्रौपदील वस्त्रय आमकां दासतांनी तांडून घालीन म्हळ्यार गळ्या आसूची शाल माते शेंडी ब्राह्मणांक माते शेंडी बारीक श्रेष्ठ त्या कोणें आपडूनच म्हणून दुसऱ्यान आपडूनच एक वेळ आम्मा एक वेळ बायल सोडल्यारी विंगड जनांना शेंडीक स्पर्श करूनच म्हणस कापणीच्यान कापण काडटना शेंडी हातात धरून बसताची धरले आपडूनच म्हणून सांगून तशी आणि हे क्षत्रियांगेल उतरीय खांद्यार घालची शालच एक मर्यादा तांकां ते तांडून उडय म्हणून म्हणटना तांकां कोप येता पांडवांक तांणी तांगेल आंगार आशिल्ली उतरीय तांणी काण उडयताची कळव्या दूर उडयताची हांगा दुशासन सर्व जन आसाची मलगडे पुरे जन द्रौपदीन धारण केलेले एक वस्त्र तांडून तो घालूक पळयता निसराच्या पळयता ती कितली धैर्य करला रे ती अबला स्त्री नव्हे दुशासनान तशी म्हणटा किरगी तांडितन नव्हे समजत कितले वेळ तिणें तडसून घेवेत चड जावन पांजन्न बा म्हणस तांणी न्हू तर बसल्याची कसले करनाची ती कसले भरभस वर्णिकी तांगेल वैरी अनेक क्षण भितर मेगेल्ले वस्त्र तो तांडून घालू पुरो कशी हांव चुकून घेवचें द्रुपदरायाल धू जावन याज्ञसेनी जावन म्हाका योनिजा स्त्री म्हणटाची आब तितली सच्चारित्र्याची हें दुष्ट जन मेगेल चारित्र्य म्हाका मेगेल चारित्र्य पुरे सांगून हें भरलेले सभेन तूं उतरान तितले अपमान केल्ले मात्र न्ही आत्ता तो मेगेल वस्त्र तांडून घालता रस मानवती जावन नाशिल्लो हांव असले अपमाना नंतर मागीर वांचू जायतवे म्हाका हे दुष्ट दुशासनाल निमती बिडगड कशी म्हाका म्हूण म्हणटा तिका कूडले कृष्णाल उडगासलो अनन्य मनारी कृष्णाक मनान तूं ध्यान केलें की गोविंदा द्वारकावासीन कृष्णा गोपी जनप्रिया कौरवैः परिभूता माम किम न जानासी केशवा हे गोविंदा हे द्वारकानाथा हे कृष्णा गोपी जनप्रिय म्हणटा तुका केशवा तूं कौरव म्हाका इतले मानापहरणा प्रयत्न करता तुका कळ्ळी मे तुका आमगेले प्रति विशय कळटा तुका आज कसले कळ्ळी ताक हे सर्व जनाकय यजमान तूं नाथा म्हणटा तुका लक्ष्मी नाथ तूं व्रजभूमिकय नाथ तूं आनी सर्व जनाले कष्ट दूर करतल कय तुका व्रजाना अर्थिनाथ अर्थार्थिनाशनः व्रजनाथः अर्थिनाश हे नाथ हे रमानाथ हे व्रजनाथ हे अर्थिनाशना म्हणटा कौरवार्णव मग्नाम माम उद्धरस्व जनार्दन हे कौरव मळले ओड समुद्र अंत भितर म्हाका बुड्डून घाल्ल्या वरी जाल्ला म्हाका एक पंत उद्धार करी मागीर सांगता कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वभावना प्रपन्नां पाहि गोविंद कुरुमध्ये अवसीदतीम हे विश्वभावना हे विश्वात्मा हे महायोगेश्वरा या कुरुंगेल मध्येन तूं निश्चेतन जावन पडचे तसले दासानुदासी जावन आशिल्ल म्हाका शरणागत जावन आशिल्ल म्हाका तूं राखून आमे म्हणून ती द्रौपदी निमगीत अनन्य शरण जाल्या ती तोंड मुचून घेतला रोदन करतरस आनी कृष्णाक लाल्ली घालून म्हणल्यार म्हणटा ती आपयत न्हय मे ताका ऐकपणान अशी बसतोय तागेल मोगाची ती कृष्णा कूडले तिगेली स्थिती पळोवनूच कृष्णा भारी दुख्ख जालें खंय क्षणा भितर तो कुरू सभेन प्रत्यक्ष जाल्लो म्हणटाची तेद्दोळ ती आपयतरस की कृष्णा हरे विष्णू नरोत्तमा म्हूण सांगून रक्षण करी म्हाका म्हूण म्हणटरस तितलो वग्गी तो कुरू सभा मंदिर आयला कोणाकय अदृश्य जाल्लो कोणाकय दिसना तो अदृश्य जावन तिका अनेक विध सिरे किरग्यो तिगेल आंगारी कितली वस्त्र तिगेल आंगारी आच्छादन म्हळ्यार तिका कवर केल्ली ताणें वस्त्रान कशी द्रौपदी आंगांतूल वस्त्र दुशासन दांडीत की तितले वस्त्र तिगेल आंगार आसा तिगेल आंगार दुखून एक क्षण वस्त्र अशी तशी जैनी एक तिगेल आंग एक चूर कोणाकय दिसनी तशी तिका गोत्तू ना हे विशय ती कृष्णा 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 म्हण कृष्णालान तूं मन दवर न्हू
एका हातानं तिगेले वस्त्रा गट्टी धरलेलं तिने एका हातानं कृष्ण आपैल खंयची वेळा तिने दोन हातूय वैर केल्लो म्हणना कृष्ण आपैल म्हणना तिने तशी वा सरसरी तिगेल किरकी तांडी तरस तो मूर्ख न्हय द्रौपदी विवस्त्र जल दिसता म्हूण तो लेखता जाल्यार तो केन्ना एक किरगी तांडून जाल्ली म्हूण लेक्क भितर अनेक किरगी तिगे लांगार आसा ही कृष्णा 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 म्हूण आपयता भारी उत्साहान एक 7-8 किरगी तांडिली मागिरी तांडून तांडून घालता 10 जाल्ली 100 जाल्ली 1000 जाल्ली मागिरी कृष्णा विवस्त्र जायनी कृष्ण म्हळ्यार द्रौपदी विवस्त्र जायनी एद्दोळ जायना ती तसले अघटित घटना म्हणटाची अपूर्व जावन आशिल्ले एक विशय कोणें अशी किरगी तांडून तांडून ओमटेचे दुशासनाक आंगार असोच किरगी चुकले कुडले अनेक किरगीन आच्छादन जेवचे हें बरें आलोचना करूंक जत्वे जयिना पुराय रायांक भारी संतोष चलके दुशासनाक धिक्कार धिक्कार घालिके द्रौपदी जय जवो म्हूण हे वेळार भीमसेनाक इतली किरगी ती कसं की तिगेल मर्याद रयला देवान हें एक जायना ती तसल घटना तिका कर्णान इतले अपमान करून उलयले तिगेल एक हें चारित्र्य कसलें म्हूण प्रश्न घालेले आतां हें चारित्र्य समशील दिकून देवाल दय मेळ्ळी हें सांगू जायनी हें कळना हांकां म्हूण भीमसेना कोपयला तो भीमसेन कसा उलयता आमी पयच्या दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।